श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथील स्वस्त धान्य दुकानदारांना केवायसी करण्याच्या वादातून मारहाण केल्याबद्दल श्रीरामपूर तालुका व सर्व स्वस्त धान्य दुकानदारांनी आपली दुकाने बंद करून श्रीरामपूर येथील प्रशासकीय इमारत तहसीलदार यांच्या दालनासमोर या घटनेचा निषेध व्यक्त केला व तहसीलदार मिलिंद कुमार वाघ यांना याबाबत निवेदन दिले। सध्या सर्वत्र धान्य दुकानातून कार्डधारकांची केवायसी कामाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे। त्याची मुदत 15 फेब्रुवारीपर्यंत देण्यात आलेली आहे। त्यामुळे दुकानदार कार्डधारकांना फोन करून बोलावून केवायसी करत आहेत। श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथील सरकारी सेवा संस्थेच्या धान्य दुकानात असलेले सेल्समन गणेश चव्हाण हे आपल्या दुकानात कार्डधारकांची केवायसी करत असताना पवार शरद या कार्डधारकाने त्या ठिकाणी केवायसी करणार नाही, मला धान्य दिलेच पाहिजे, मला धान्य कसे देत नाही ते पाहतो अशी दंबाजी करत तसेच अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली। त्यानंतर त्याने दुकानदार ऐकत नसल्याने पाहून दुकानदारास मारहाण केली। या घटनेचा निषेध म्हणून श्रीरामपूर तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवून या घटनेचा निषेध केला। याविषयी जिल्हाध्यक्ष देविदास देसाई यांनी आपली प्रतिक्रिया मांडली। सध्या महाराष्ट्रामध्ये धान्य दुकानातून कार्डधारकांची केवायसी करण्याचे काम जोरदार चालू आहे आणि त्याची मुदत 15 फेब्रुवारीपर्यंत आहे। त्यामुळे आमचे स्वस्त धान्य दुकानदार कार्डधारकांना फोन करून केवायसी करण्याकरता आमंत्रित करत आहेत आणि त्याचा परिणाम आमचा काल श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथील आमचे जे गणेश चव्हाण म्हणून धान्य दुकानदार आहेत तिथे त्या सोसायटीचे सेल्समन आहेत आणि ते केवायसीचे काम करत असताना तेथील पवार नामक एक कार्डधारक आला आणि त्यांनी मी केवायसी करणार नाही, मला धान्य मिळालेच पाहिजे असं म्हणून दादागिरी केली, शिवीगाळ केली। तो शिवीगाळ करून थांबला नाही तर त्याने त्यांना मारहाण देखील केली। त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे। या घटनेचा आम्ही निषेध करतो आणि त्याच्याकरता आम्ही सर्वजण तहसील कार्यालयात येऊन बसलेलो आहोत आणि आम्ही माननीय तहसीलदार साहेबांना याबाबत निवेदन देखील दिलेलं आहे। तहसीलदार मिलिंद कुमार वाघ यांना याबाबत निवेदन दिले। यावेळी निवेदन स्वीकारताना तहसीलदार मिलिंद कुमार वाघ म्हणाले की हे शासकीय काम आहे, कार्डधारकांनी केवायसी होणे गरजेचे आहे। जे कार्डधारक केवायसी करत नसेल त्यांचे नाव कमी केले जाईल। केवायसी करताना कोणीही धान्य दुकानदारांना अरेरावी किंवा दंबाजी केल्यास संबंधितावर तात्काळ कारवाई करून त्यांचे रेशन कार्ड रद्द केले जाईल। याविषयी दिली माहिती। नमस्कार, मी मिलिंद वाघ, तहसीलदार श्रीरामपूर। काल दिनांक 9 तारखेला निपाणी वडगाव येथे स्वस्त धान्य दुकानदार यांच्यावर एका इसमाने मारहाण केली। सदर बाब निंदनीय आहे। याबाबत स्वस्त धान्य दुकानदार यांनी पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदवलेली आहे आणि याच्यावर कायदेशीर कारवाई होणार आहे। परंतु ही बाब जेव्हा तपासली असता याच्यामागे केवायसी हा मुद्दा उपस्थित झालेला आहे। शासनाने प्रत्येक शिधापत्रिकाधारक जो आहे त्याला केवायसी करणे बंधनकारक केलेलं आहे आणि प्रत्येकाने आपल्या स्वस्त धान्य दुकानदार येथे येऊन आपलं केवायसी करावायचं आहे। यामध्ये काही तांत्रिक अडचणी येऊ शकतात, सध्या साईटचे प्रॉब्लेम आहेत। तर याबाबत काही तक्रार असेल तर आपण तहसील कार्यालयामध्ये येऊन आपली तक्रार नोंदवायची आहे। परंतु कोणीही स्वस्त धान्य दुकान यांच्याशी उज्जत घालू नका। आपलं काही म्हणणं असेल तर आपण प्रेमाने त्यांच्याकडे नमूद करा किंवा तक्रार असेल तर तहसील कार्यालयामध्ये येऊन आपण आपली तक्रार दाखल करा, परंतु भांडण करू नका। परत एकदा मी शासनाच्या वतीने आवाहन करतो की प्रत्येकाने केवायसी करणं बंधनकारक आहे आणि ते आपण करावायचं आहे। धन्यवाद। दुकानदारांना शिवीगाळ करणे, मारहाण करणे हे अत्यंत चुकीचे आहे। अशा व्यक्तीवर तातडीने कारवाई होणे गरजेचे आहे। संबंधित इसमावर कारवाई न झाल्यास जिल्हा सचिव रज्जाक पाटण यांनी धान्य दुकाने बंद ठेवू असा इशारा दिला। शासनाच्या वतीने स्वस्त धान्य दुकानदारांना केवायसी करण्याबाबत डेडलाईन दिलेली आहे। त्याप्रमाणे स्वस्त धान्य दुकानदार आपलं काम प्रामाणिकपणे करत आहे। केवायसी करत असताना धान्य वाटणं पण गरजेचं आहे, कारण लोकांना धान्य पण पोहोच झाला पाहिजे आणि केवायसी पण झाली पाहिजे। परंतु शासनाच्या आदेशानुसार आमचे स्वस्त धान्य दुकानदार काम करत असतात आणि हे काम करत असताना जर असे प्रकार घडत असतील, धान्य दुकानदारांना जर मारहाण होत असेल तर आम्ही इथून पुढं त्या लोकांवर कारवाई न झाल्यास आम्ही इथं थांबून घेऊ। आम्ही धान्य दुकानचं धान्य पण वाटणार नाही आणि केवायसी सुद्धा करणार नाही, कारण दुकानदारांना न्याय मिळाला पाहिजे। दुकानदार एक प्रामाणिकपणे आपले काम करत असतो, परंतु हे जे कार्डधारक आहे जे अशा हौदस माजतात यांचा बंदोबस्त
शासनाने केलं पाहिजे अशीच आमची विनंती आहे. मी गणेश सोनेबापू चव्हाण, राहणार निपाणी वडगाव. मी निपाणी वडगाव सोसायटीच्या स्वस्त धान्य दुकानात सेल्समन या पदावर काम करतो. शासनाच्या नियमानुसार मी दुकानाची कार्डधारकांची KYC करत असताना एक कार्डधारक शरद किसन पवार हा आला व दारू पिऊन आला व त्यांनी मला अर्वाच्य शिवीगाळ करून मला जीवे मारण्याची धमकी दिली व मला मारले व माझे कपडे फाडले. काय कारण होतं? मी KYC करत असताना तो म्हणे मी KYC करणार नाही, मला धान्य दे. दमबाजी करत होता, जास्त धान्य मागत होता. यावेळी जिल्हाध्यक्ष देवीदास देसाई, जिल्हा सचिव रज्जाक पठाण, तालुकाध्यक्ष बजरंग दरंदले, प्रसिद्धी प्रमुख चंद्रकांत सुरंगे, राधाकृष्ण आहेर, राजेंद्र वाघमारे, गणेश चव्हाण, नरेंद्र खरात, आशिका उबाळे, देवराम गाडे, योगेश नागले, सचिन मानधने, अनिल मानधने, प्रेम छतवानी, मंगेश छतवानी, राजेंद्र वधवानी, संतोष वेताळ, शिवाजी सईद, हनुमान शिंदे, अजित शेख, अप्पासाहेब शिरोळे, सद्दाम शेख, राजेंद्र वाघ, गोपीनाथ शिंदे, लालासेठ गदिया, एकनाथ थोरात, परशुराम छत्र आणि अजित शेख, RJ काळे, योगेश गंगवाल, CB गायकवाड, SB गवारे आदींसह तालुक्यातील सर्व धान्य दुकानदार उपस्थित होते. तिरंगा न्यूजसाठी देवीदास देसाई, श्रीरामपूर.